A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पोलिसांच्या 2 वेगवेगळ्या कारवाईत 2 टिप्परसह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोली अपर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैध रेतीसह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध रेतीचे उत्खनन व तस्करीचे प्रमाण वाढले असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सर्व पोलीस यंत्रणेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या नियंत्रणाखाली पथक 22 फेब्रुवारीला जिल्हा हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. औंढा नागनाथ शहरामध्ये मार्केट कमिटीच्या मोकळ्या जागेत अवैधरित्या रेतीचे टिप्पर चोरी विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती पथकाला मिळताच पथकाने छापा मारला. या टिप्परमध्ये 2 ब्रास रेती मिळून आली. या प्रकरणात संदीप पवार यांनी औंढा नागनाथ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चालक गजानन विठ्ठल चव्हाण राहणार रुपूर तांडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 15 लाख रुपयांचे टिप्पर व 10,000ची रेती असा एकूण 15,10,000चा मुद्देमाल जप्त केला गेला. या कारवाईत संदीप पवार, गजानन राठोड, सुमित टाले, नरवाडे, विनोद कुटे यांनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या ठिकाणच्या कारवाईत 21 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर असताना खटकाली बायपास ते गंगानगर परिसरात एका पिवळ्या रंगाच्या टिप्परमध्ये अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. टिप्पर क्रमांक MH38X 4441 यामध्ये 12,500 रुपयांची 2.5 ब्रास रेती मिळून आली. तसेच 10 लाखाचे टिप्पर असा एकूण 10,12,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला. हिंगोली ग्रामीण पोलीस किशोर सावंत यांच्या फिर्यादीवरून चालक वैभव श्रीराम सांगळे राहणार माथा याच्यावर गुन्हा दाखल केला गेला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे, सुभाष घुगे, संदीप जाधव, किशोर सावंत यांनी सहभाग नोंदविला. A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली.